नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलचे नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लाईक करून जोडण्याचा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. स्क्रीनवर बघू शकता कांदा खरेदीची 10% रक्कम अद्यापही लाल फितीत. बघू शकता केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने 2025 व 2026 वर्षात किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीएफ या दोन नोडल एजन्सीच्या माध्यमातून गेल्या 7 महिन्यापूर्वी 3 लाख टन रब्बी उन्हाळ कांदा खरेदी केली. शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा मोठा गाजावाजा झाला, मात्र अद्यापही त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात मिळालेले नाही. आणि केंद्राच्या सुस्तपणाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर 25% 15% रक्कम मिळाली, मात्र हक्काची 10% रक्कम अद्यापही लाल फितीत अडकली आहे. खरेदी केंद्रावर कांदा खरेदी पश्चात 72 तासाच्या आत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे देण्याची घोषणा होती, मात्र ती हवेत विरल्याची स्थिती आहे. दरात घसरण असल्याने कांदा विक्री केल्यानंतर 2 पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, परंतु हक्काच्या पैशासाठी अनेक आंदोलने केली, मात्र त्यावरही सरकारने गंभीर नसल्याने शेतकऱ्यांची दिल्ली गाठली. त्यानंतर केंद्राला जाग आली. सरकारने जानेवारी अखेर आदेश काढून पुन्हा पैसे दिले, तरीही एकूण खरेदीच्या 90% शेतकऱ्यांचे पैसे मिळाले, मात्र अद्यापही पूर्ण पैसे दिले जात नसल्याने शेतकऱ्यांचा संताप कायम आहे. आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत माहितीपूर्ण कांदा बजेट अपडेट्स होतोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्र. धन्यवाद.